लाख रुपये पेमेंट येत आहे महिन्यास. 3 लाख. हा. मग खर्च वगैरे किती? माझं आता घरचं खाद्य असल्यामुळे मला 1 लाख रुपये खर्च होतो, 2 लाख रुपये शिल्लक राहतात. नोकरीपेक्षा जास्त. माझे आता पोरगा एवढा शिकलेला असून मी गायाकडे ठेवलेला आहे. इंजिनियर वगैरे शिक्षक. नमस्कार मित्रांनो, महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण शेती क्षेत्रातील नवीन प्रयोग दाखवत असतो. आज असंच एक आगळा वेगळा प्रयोग की दूध व्यवसायातून महिन्याला 2 लाख रुपये कसे कमवायचे, हा व्यवसाय नफ्यात कसा, या व्यवसायात नफा कसा मिळतो, या संदर्भात आपण आगळी वेगळ्या शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे. तर ही मुलाखत आपण नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन जे शेतकरी या व्यवसायात दूध व्यवसायात उतरणार आहेत त्या शेतकऱ्यांना प्लीज पाठवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरिरे गावच्या परिसरामध्ये असलेल्या शेरेवाडी परिसरामध्ये आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दूध व्यवसायातील येणाऱ्या अडचणी, दूध व्यवसाय परवडतो का, अशा अनेक संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. आता किती गाय तुम्ही सध्या आहे तुमच्याकडे? माझं नाव आनंदाबाई कदम. माझ्याकडे 28 गाय आहेत. दूध 300 लिटर आहे आणि दुधाचा व्यवसाय चांगलाच चाललेला आहे. आता 28 गाय आहेत. ह्या व्यवसायाची सुरुवात कधी केली? पहिल्यांदा किती गायापासून सुरुवात केली? माझ्याकडे पहिल्या झोपेला 2 गाया होत्या. 2 गायापासून मी एक 8-9 वर्षात 27-28 गाय तयार केलेले आणि त्याच्यापासून मला भरपूर म्हणजे पैसे भरपूर भेटलेत. सर, आपण चालत चर्चा करूया. या व्यवसायाची सुरुवात किती वर्षापूर्वी केली? त्याच्या अगोदर तुम्ही शेती करत होता का किंवा मुंबईला वगैरे होता तसं? नाही, याच्या अगोदर मी दुधाचा धंदा करीत होतो. दुधाच्या धंद्यापासून मी थोड्या गाया म्हणजे वाढवत गेलो आणि त्याच्यापासून माझे भरपूर म्हणजे हे झाले. त्याच्यापासून 12 एकर माझी खरेदी झाली. 3 मुलांची लग्न झाली आणि विहिरी सर्व मी तयार केले त्याच्यापासून. ओके. आता उन्हाळा होता, तुम्ही माहितीये, तर त्यावेळेस लोक म्हणायचे की दूध परवडत नाही, दुधाचा दर कमी झालाय किंवा दुसऱ्या बाजूला पेंडीच्या किमती वाढल्यात. मग हे सगळं कसं तुम्ही बॅलन्स करायचं? ज्या वेळेस माझं घरचं खाद्य होतं त्यावेळेला मला परवडत होतं आणि माझं आजपर्यंत बी घरचंच खाद्य आहे. त्यामुळे मला 50% रक्कम राहते शिल्लक. आता दूध व्यवसाय म्हटलं की भांडवल आलं, म्हणजे ज्याला नवीन करायचंय त्याला गाय घ्यायचं म्हटलं की 50,000, 1 लाख अशा आता गायांच्या किमती आहेत. मग तुम्ही कसं याचं नियोजन केलं सगळ्या? नाही, माझं थोड्या प्रमाणातच झालेलं आहे ना. थोडं माझ्याकडे पैसे साठत होईल तसे मी भांडवल करीत गेलो आणि त्याच्यापासून भरपूर झालं माझं. आता काय सांगताल की ज्यावेळेस तुम्ही एक गाय वाढवत गेला त्यामुळे तुम्हाला हे सगळं परवडलं, आता सगळ्यात तुमच्या आवडती गाय कोणती आहे ह्यातली आणि सगळ्यात जास्त दूध देणारी? माझ्याकडे 40 लिटर गाय दूध देणारे आहे. दाखवू शकता? हो. आता इथून तुम्हाला दाखवले तर ही बसलेली गाय आपल्या प्रेक्षकांसाठी बघूया. तुम्ही गायला उठवू शकता का जरा? हो, उठवतो ना. नाव वगैरे किंवा कधी आणली, किती किमतीला आणली, आणताना मी पहिल्या येताला गाय आणली. ते जर्सी आहे किंवा होस्टन जर्सी म्हणून शेणी आहे. 40 लिटर? हा, 40 लिटर. सकाळचे 20, संध्याकाळी 20 लिटर दूध देते. बरं. होस्टन त्यावेळेस किती किमतीला आणली? ती 60,000 आम्ही गाय आणली होती पहिल्या येताची. किती वर्षापूर्वी काय? ही आता तिसरी येत आहे तिचं. 3 वर्षापूर्वी ती तुम्ही 60,000ला. आता काय व्यापार आले असतील किंवा कोणी बघितल्या, कितीला मागितली? मागितली म्हणजे मी विकायचीच नाही असं ठरवलंय तिला, कारण हिच्यापासून माझं भरपूर म्हणजे चांगलं झालेलं आहे. तुमच्यासाठी ती लक्ष्मी आहे. गाय व्यवसाय म्हणलं की आता आपण बघतोय, मी स्वतः गाया पाळतो. असा एक अनुभव आला की गोचिड ताप होणं किंवा मस्टड्या होणं, ह्या गोष्टी म्हणजे थोडी ही झाली का किंवा डॉक्टर बदलल्यामुळे अनेक गोष्टी होतात. तुमचा काय अनुभव आहे किंवा काय? माझा जसा मुक्त गोठा झालेला आहे तेव्हापासून शनी मला म्हणजे असला आजाराचं जास्त म्हणजे जाणवलंच नाही. म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे? काय वेळेस होतं, नवीन शेतकरी असतात ते धारपुरती काढत नाहीत किंवा मशनीच्या ह्याच्यात काय होतं, मशनी आपण काढल्यानंतर गायचं दूध हे चिटून काढावंच लागतं. नाही काढलं तर मस्टर्डेज होतो.
त्याची दखल घेणं हे मालकाचं कामच आहे ना. आणि गोचिड ताप न होण्यासाठी कुठली काळजी? गोचिड ताप म्हणजे कसं होतंय, पाणी इकडलं तिकडलं बाहेरचं हे असल्यानंतर गोचिड तापाचं प्रमाण वाढलं जातं. आता आमचं एकच पाणी असतंय, आम्ही एकच जाग्यावर पाणी, बाहेर पाणी पाजित नाही, त्यामुळे गोचिड तापाचे लक्षण आमच्याकडे जाणवत नाहीत. बाकी आता तुमचं डॉक्टर कसं बदली करतात? नाही, आमच्याकडे एकच डॉक्टर असतोय फिक्स. कधीपासून काय म्हणजे आज 4 वर्ष झाले एकच डॉक्टर आहे माझ्या. काय त्यांचा परिचय? ते आमचा पुतण्या सोमनाथ कदम म्हणून, त्याच्याकडेच आहे गोठा आपला पहिल्यापासून. बरोबर. बाकीचे जे आजार आहेत किंवा हे आहेत पडेल. त्याच्यापासून काय काळजी घेतली पाहिजे? बाकीचे आजाराचे म्हणजे जाणवत नाही. वेल्यानंतर आम्ही सर्व काय असेल ते गाईचं करूच, म्हणजे खुराक दिलेला असतो टाइमला, त्यामुळं आजाराचे जास्त प्रमाण जाणवत नाही. दूध व्यवसाय जर परवडत किंवा एक नफ्याचा करायचा असेल तर काय गोष्टी केल्या पाहिजेत? आता तुम्ही सांगितले की चारा आमचा घरचा आहे, बाकीच्या काय गोष्टी? चारा विकत घेऊन बी परवडतं, पण त्याचं कसं होतं, 1-2 गायी परवडत नाहीत. बर. त्याला कमीत कमी 10-11 गायी तरी पाहिजे, तेव्हा त्या गायापासून शेणी. दूध व्यवसाय जर नफ्याचा करायचा असेल तर अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. चारा, पेंड असेल किंवा गायी, तुम्ही जसं म्हटलं की गायी अनेक पाहिजेत, काय सांगतात, काय अनुभव आहे? गाया अनेक असल्यानंतर कसं होतं, एक गाय आणि 2 गायाला बी एक गडी गुंतला जातो आणि 10 गायासाठी बी एक गडी गुंतला जातो, त्यामुळे एका गाड्यावर सर्व काम केलं जातंय. आता माझ्याकडे 28 गायात एक गडी काम करू शकतो आणि 2 गाया असल्यानंतर तो गडी याला तेवढीच हजेरी द्यावं लागते, 28 गायाला बी तेवढीच हजेरी द्यावं लागते, त्यामुळे गाया ही तोट्यात भांडवल नाही आहे. आपला भाग तसा ही परिसर आहे, म्हणजे वावरे, बिजवडे, ह्या भागात उन्हाळ्यात जर आपल्याला चाऱ्याचं थोडं शॉर्टेज येतं, तुमचं काय नियोजन राहतं? सुका चारा कसं काय? आम्ही वगैरे असतं का? सुक्या चाऱ्यासाठी एक मुरघासाचा बनकर बांधलेला आहे, ते 200 टनाचा आहे. 200 टनाचा मुरघास भरल्यानंतर किती दिवस जातो? तो आम्हाला 6 ते 7 महिने जातो. 200 टन तेवढा चारा कुठनं उपलब्ध करतात? आपल्या शेतातच तयार करतो. आपल्या शेतातच तयार करतोय. पावसाळ्यात मका किंवा हे घेतो? मी मकाची दोन्ही पिकं सीजनला धरतो. बाकीच्या पिकावर जरा कमी केलेत का? खायापुरतं धान्य करतो फक्त, आणि सर्व गायांच्यासाठी करतो. मला जमीन आहे 8 एकर. 8 एकरात माझ्या एवढ्या गाया जगू शकतात. आता किती महिन्याला साधारण पगार येतो? मला आता 3 लाख रुपये पेमेंट येत आहे महिन्यात. 3 लाख? हा. मग खर्च वगैरे किती? माझं आता घरचं खाद्य असल्यामुळे मला 1 लाख रुपये खर्च होतो, 2 लाख रुपये शिल्लक राहतात. नोकरीपेक्षा जास्त? माझे आता पोरगा एवढा शिकलेला असून मी गायाकडे ठेवलेला आहे. इंजिनियर वगैरे शिक्षण घेतलं? माझ्या पोरग्याचं 15वी झालंय, कम्प्युटर झालंय, टायपिंग झालंय, तरी मी गायाकडे ठेवलेला आहे. का? कारण त्याला 20-25 हजार त्याची बायका पोरं जगू शकत नाही ती, म्हणून आता इथं तो 2 लाख रुपये कमवू शकतो ना. बरोबर. महिन्याला 2 लाख हा. रुपयाचा व्यवहार तो करू शकतो. तुम्ही हळूहळू गाया वाढवत गेलो. बरं, आता ह्यातली काय मागणी वगैरे चालते काय? नाही, विकत नाही मी गाया, मी जास्त वाढवत चाललेलो आहे. आपल्या तालुक्यात बघा, आता मोई, मार्टी किंवा इकडे तुमचे मित्रमंडळी बरेच आहेत. तुम्ही बघितलेलं की नवीन फॅड निघलेली, पंजाब वरनं गाय आणायच्या किंवा इकडे कर्नाटक वरनं, कोल्हापूर वरनं, आणि काही वेळेस त्याच्यात फसवणूक पण होते. तुम्ही गाया घेताना काय काळजी घ्या? माझ्याकडे पंजाबच्या 3 गाया आलेल्या होत्या आणि 3 गाया आणल्यानंतर ते मस्टॅडियस कुठं काय ते दूध आपल्याला ते पेरलं नाही, त्यामुळे मस्टॅडियसनं ताप गेला आणि त्याचा खर्च जास्त आहे. कारण आपल्याकडे ही हवामान त्याला दूषित आहे. कुठल्या? पंजाबच्या गाया. तर मी आता ती विकून टाकल्या 3 गाया आणि आपल्या या भागच्या हवामान चांगला आहे, ह्याच गाया ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही ह्या गाया ज्यावेळेस आणायचं असतं त्यावेळेस काय बघता, म्हणजे कसा अभ्यास काय तुमचा असतो? अभ्यास, सडाचं अंतर, शेपटाचं. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं की फसवणूक झाली किंवा होते, तुम्ही पण अनुभवलं, ही काळजी कशी घेता सगळं? नाही, गायाच्या सडाचा अंतरा किंवा तोंडात ह्याच्यात बघूनच गाया घ्यावं लागतात, कुठल्या जातीच्या आहे किंवा काय ह्याच्यावरती आपण ठरवलं जातं. आणि गायांचं सडाचं अंतर भरपूर असल्यानंतर दूध बी भरपूर असते. ह्याच्यावर पारख केल्यानंतर ते आपल्याला थोडेफार, आणि पहिला रोज घेताना मी पहिला रोज गाया घेतो. ते म्हणतात की 20 लिटर देते ना, आणल्यावर 15 असतं, असं काय गणित? पहिला रोज आपल्या नशिबाप्रमाणे दूध असते.
म्हणजे आपण कसं चारा किंवा कसं पहिलवानासारखं खुराक देतो नाही, तिला खुराक दिली एवढं दूध असतंय त्याला. हा, पहिला रोल. आणि खुराकावरच दूध आहे सर्व. रानात सोडून शेणे दूध देत नाहीत गाया. बरं. आता आमच्याकडे 16-17 एकर रानचरा आहे, तरी आम्ही रानात गाया सोडत नाही. बरं. कारण घरीच. आणि ही मुक्त गोठा केल्यापासून मला जरा त्रास कमी आहे. मुक्त गोठा कधी केला किंवा काय नाही? मुक्त गोठा केल्या 4 वर्ष झाले. किती शेण वगैरे किती निघतं वर्षाला? वर्षाची 50 ट्रायली भरते माझी. काय सांगताल आता जे नवीन, आता आपल्या भागात जे बरीच मुलं लग्न होत नाहीत किंवा काय अडचणी येतात, मुंबईला जातात, 10,000 काम करतात आणि आता पुन्हा येऊन गया चालू केल्यात, कसा व्यवसाय सुरू करताना काय काळजी घेतली पाहिजे? काय वेळेस काय होतं, एखादी गाय मरते तो शेतकरी अडचणीत येतो किंवा अशा अनेक गोष्टी घडतात, तुम्ही अनुभव त्याच्यापासून आता माझ्या टोटल गायाचं मी विमा उतारलेले आहेत. आता विमा उतरल्यामुळे मला काय गायांची भीती वाटत नाही किंवा काय झाले तरी 2 मेल्या तरी मला त्याचे पैसे भेटले. आधी लस वगैरे हा, लस हे घेतो, वर्षाच्या वर्षाला लस टोचून घेतो. आता आपण काय करू, तुम्ही याच्यासोबत कोंबड्या आणि तिकडे कोकरी पण पाळले, ते पण बघूया. हो. दूध व्यवसाय सोबत आपण बंदिस्त मेंढपाळ व्यवसाय आपला पारंपरिक आहे तो चालू ठेवलाय, कसं नियोजन केलं? माझा ही पारंपरिक नाही, 1 महिन्यानंतर मी आपली एक व्यवसाय जोडधंदा म्हणून तयार केलेला आहे. आणि ह्याच्यापासून एक 2 महिने सांभाळल्यानंतर 2 महिने सांभाळून शेणी हे जर आपल्याला भरपूर म्हणजे डबल पैसे होऊ शकतात. कुठल्या जातीची, कुठं आणताय, कसं काय? ही लोणंदवरनं आणलेले आहेत, पाजणी म्हणतात त्याला. आणि ती आणून शेणी आपण मोठी केलेली आहेत. म्हणजे बंदिस्तच मेंढपाळ? बंदिस्त. तुमची काळी का आणताय त्यात काय? काळी म्हणजे पहिला लॉट मी आपलं नवीन धंद्यात शिरल्यामुळं म्हणलं ह्याला रोगराई कमी असते, देशीत मोडतं हे, त्यामुळे घेतलेले आहेत. की काय ह्याच्यात किती फायदा होतो, काय कसं काय? ह्याला सांभाळले चांगले, रोगराई येणार मरणार तर ह्याला निम्याला निम्मे पैसे राहते. समजा 20,000 20,000 आणले तर 40,000 होऊ शकते त्याचे. त्याचं चाऱ्याचं नियोजन किंवा कसं? ह्याला 2 टायमाला चारा लागतोय. काय चारा? काय आपला मुर्गा असंच घालतो, दुसरं नाही काय. म्हणजे दूध व्यवसाय पण व्यवसाय तुम्ही केला? ह्यो व्यवसाय म्हणजे दुधापेक्षा मला बरा वाटायला लागलेला आहे आता सध्या. कारण ह्याला जास्त भांडवल कमी लागते, एखादं मर्डर झाली तरी काय वाटत नाही, आणि कमी दिवसात पैसे होतात. कोंबड्या पण पाळल्यात, काय सांग? कोंबड्या बी आहेत. म्हणजे काय होतं, मुक्त गोठ्यात जरा शेण बिन उकरायसाठी कोंबड्या लागते, त्याला खुराक त्याच्यापासून कमी लागतो. कारण शेणामध्ये जे मकाचं ह्याचं गेलेलं असतं त्याच्यावरती कोंबड्या जगू शकतात. बरं, आतापर्यंत किती लॉट झाले काय त्याचं? हे लॉट मी पहिल्यांदाच भरलेला आहे आता. पहिल्यांदा? हा. विक्री वगैरे झाली? विक्री नाही झालेली अजून. बरं. कोंबड्या किती आहेत काय? कोंबड्या 60 आहेत. 60 आहेत. हा. कोंबड्याचं काय? कोंबड्यापासून एक 10-12 अंडी गावतात रोजची. 10-12 अंडी गावल्यानंतर ते आपलं घर खर्च म्हणजे पोरांचं हे बी व्यवस्थित होऊन जाते. हा, त्यामुळं कोंबड्या बी परवडते, त्याला खादगी कमी लागते. तुमचं नाव, नंबर वगैरे सांगा. माझं नाव आनंदाबाजी कदम, शिरेवाडी राहणार. तुमच्या गोठ्याला भेटायचं असेल तर नंबर वगैरे काय शेतकऱ्यांना? आणि माझा मोबाईल नंबर 84 088 91 333. ओके, धन्यवाद. धन्यवाद.